छत्रपती शिवराय यांच्यावर कवी भूषणांचं अप्रतिम काव्य ऐका मराठी अर्थासह। या काव्याचं वैशिष्ट्य असं आहे, वरच्या काही ओळी आहेत त्या बोधपर आहेत आणि वीर रसयुक्त हे काव्य आहे आणि शेवटच्या दोन ओळीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आयुष्याचं जवळजवळ पराक्रमाचं सार या कवी भूषणाने केलेलं आहे। त्यांनी सुरुवातीला असं केलं आहे, इंद्रजिती जंब पर बाळब सुअंब पर रावण स दंब पर रघुकुल राज है। ह्या काव्यामध्ये कोण कुणाला वर भारी आहे हे कवी भूषण समजावून सांगत आहे। पौन भारी बाह पर संबुनती राह पर जो सहस्र भाव पर राम द्विज राज है, राम द्विज राज है। दावा द्रुम दंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है। आता ह्या शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत त्या दोन ओळीमध्ये कवी भूषणाने काय सामर्थ्य भरलेलं आहे। कवी भूषण त्या ठिकाणी सांगतायत, तेज सम हंस पर कान जिमी कंस पर जो मलिच्य वंश पर शेर शिवराज है। याचा अर्थ काय, वरच्या सगळ्या लाईनीमध्ये कोण कुणाला भारी आहे असं सगळं संपूर्ण सांगितलंय कवी भूषणाने। दावा द्रुम धुंड पर चितामृग झुंड पर म्हणजे हरणाच्या कळपावरती चिता एकटाच भारी आहे, प्रभू रामचंद्र रावणावरती भारी आहे। आणि कवी भूषणाने शेवटच्या ओळीमध्ये जो मलिच्य शब्द वापरलेला आहे, इतिहास प्रेमीनं थोडं लक्ष इकडे द्या। मलिच्य हा शब्द धर्मशास्त्रामध्ये वाईट कृत्य करणारा, दुष्ट कृत्य करणारा ह्याच्याविषयी वापरलेला आहे। त्यावेळेला कोण वाईट कृत्य करत होतं, कोण दुष्ट होते, मोगल होते, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, ह्यांची काय कमी आहे म्हणून इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे सुद्धा होते। मग ह्या वाईट कृत्य करणाऱ्या सर्व लोकांचं निर्दालन करून सिंहासारखी छाती पुढं काढून स्वतःचं हिंदू धर्माचं रक्षण करणारा शेर शिवराज आहे, अशी एक कवी भूषणाची ही ख्याती होती। त्यांची ही कविता, त्याचा हा अर्थ तुम्हाला आम्हाला सांगता येतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।